त्याच्यासाठीच आमचं धरणं आंदोलन ओके वतीने आम्हाला विकास झाला पाहिजे, बौद्धभूमीचा विकास झाला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि आमचं बेमुदत धरणे आंदोलन राहणार. जो शासनाने जे प्राधिकरण नेमले ते लवकरात लवकर स्थापन करून ज्या काही कमिटी असतील ते स्थापन करून विकासाच्या दृष्टिकोनाने त्यांनी पटापट जी भूमिका मांडावी आणि जेणेकरून तो ब्रिजचं काम थांबलेलं आहे. कल्याण पूर्व पश्चिम उल्हासनगर अंबरनाथला एक जोडणारा एक चांगला प्रकल्प आहे आणि त्याच्यासाठी भरपूर नागरिकांमध्ये तो सोयीचं होणार आहे. ते लवकरात लवकर चालू करावे. काय आता पावसाळा लागणार आहे, काय रिटेनिंग वॉलचं काय काम आहे ते सुद्धा चालू करावे, जेणेकरून कल्याण शहराच्या दृष्टीने विकासाच्या भूमिकेवर माझं धरणं आंदोलन आहे आणि त्याच्याबरोबर बुद्धभूमीचाही विकास झाला पाहिजे, त्याच्यासाठी आम्हाला आंदोलन करावं. विकासाच्या दृष्टिकोनाने हा समाज आलेला आहे, कल्याण शहरातली जनता आलेली आहे. बाकी कुणाचं काय म्हणणं आहे ते मला माहिती नाही. विकासाबद्दल आपण विरोध करत नाही, विकास हा झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे म्हणून आमचं आंदोलन. स्थानिक नगरसेवकाची पण घ्या या भूमिकेमध्ये आहे की बुद्धभूमीचा विकास झाला पाहिजे. त्याचबरोबर तिथला स्थानिक जो एरिया आहे वालजुनी याचा पण तिथे विकास होऊ शकतो. बुद्धभूमीचा विकास झाला तर 10 तारखेला माननीय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब, आपले सर्वांचे खासदार डॉक्टर जी श्रीकांत शिंदे आणि बरेचसे वरिष्ठ नेते 10 तारखेच्या मीटिंगला तिथे हजर होते. त्याच्यामध्ये जो निर्णय झालेला आहे की बुद्धभूमीचा विकास हा जनतेच्या समाधानासाठी आहे आणि तो लवकरात लवकर होईल अशी आम्हा सर्वांना खात्री आहे आणि तो लवकर व्हावा याच्यासाठी आजचं आमचं हे उपोषण आहे. जोपर्यंत शासन आम्हाला लेखी निवेदन देत नाही काही रायटिंगमध्ये की आम्ही विकासाला सुरुवात कधी करणार, केव्हापासून करणार, कारण तोंडावर आता पावसाळा आलेला आहे आणि पाऊस यावेळेस भरपूर होणार आहे. पालजुनी परिसरामध्ये पाणी साचलं जातं. जर ह्या गोष्टीला लवकरात लवकर प्रश्न सोडवला नाही गेले तर तिथे बऱ्याचशे नागरिकांची गैरसोय होऊ शकते. तर लवकरात लवकर शासनाने याला निर्णय द्यावा असं मला वाटतं. दोन्ही समाज घटनेसाठी एकत्र आलेले आहेत आणि कायदा सुव्यवस्थेचं पालन करण्यासाठी दोन्ही गटाला सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि नेमकं आंदोलन कशा पद्धतीने आता पुढे जातं हे पाहणं देखील आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन अभय कुमारीसह सुरेश काडे हे एक प्रश्न विचारला. पलीकडे एक उपोषण करणारे लोक आहेत, अलीकडे आहेत ते उपरे आहेत. उपरे हे कल्याण शहरातले ते लोक नाही आणि हा माप आहे कल्याण शहरातला आहे. कल्याण शहराचा स्थानिक आहे आणि जो काही या कल्याण शहराचे ते खासदार आहे कल्याणचे आणि त्यांचं जे म्हणणं आहे की या ठिकाणी आपल्याला काहीतरी सुधारणा करायला पाहिजे, विकास करायला पाहिजे आणि आम्ही लोकांनी त्यांना मतदान दिलेलं आहे आणि विकासाचे कामं नागरिकांच्या वतीने ते जे आम्ही मागतो ते आम्हाला करून देणार आहे श्रीकांत शिंदे. आणि कोणत्याही परिस्थितीत बुद्धभूमी फाउंडेशनचं काम ते होणारच आहे, हक्काने आम्ही करून घेणार आहे. या 6 महिन्यामध्ये त्यांना आम्ही मुदत दिली आहे 3 महिन्याची आणि या 3 महिन्याच्या आत जर कदाचित त्यांनी काम चालू केलं नाही तर या ठिकाणी ठाणे जिल्हा कल्याण पहिले आम्ही बंद करून दाखवू, नंतर ठाणे जिल्हा बंद करू अशा प्रकारचं मी आवाहन करत आहे.